स्टार प्रवाहावरील तू हिरे माझा मितवा या मालिकेत आजच्या भागात काय झाले ते आपण बघून घेऊ. ईश्वरीचे आई बाबा लग्नासाठी मुहूर्त काढायला गेलेले असतात. ते 15 दिवसांचाच मुहूर्त फायनल करतात आणि घरी येतात आणि सगळ्यांना सांगतात की ईशू हे बघ, 15 दिवसांचा मुहूर्त फायनल केला आहे, करायचं ना लग्न. नम्रताला वाटतं की ही थोडी खूपच घाई होते, पण ईश्वरी म्हणते काय नाही बाबा, आपण लग्न उरकून टाकू. मग ईश्वरीची आई म्हणते गैशू, आम्हाला वाटलेलं की तू म्हणणार किती घाई करते बाबा, पण तू लगेच रेडी झालीस. ईश्वरी म्हणते की आई, कुठच्या ना कुठच्या मुहूर्तावर लग्न तर करायचंच आहे. मग ईश्वरीचे बाबा म्हणतात ये होईना बात. मग ईश्वरीचे बाबा थोडे इमोशनल होतात, म्हणतात अगं, तुझ्या लग्नाच्या घाईघाईच्या मुहूर्त काढतोय खरा, पण तू आम्हाला कायमची सोडून जाणार हे आठवलंच नाही गं. मग ईश्वरी म्हणते बाबा, अहो मी इकडेच असणार, कशाला काळजी करताय. मग ईश्वरीचे बाबा म्हणतात की तुझ्यावर कधी जास्त रागावलं असं तर प्लीज बाळा माफ कर, कारण मला तुला चांगल्याच आठवणी द्यायचे आहेत. मग ईश्वरी म्हणते बाबा, माझ्याजवळ आपल्या खूप साऱ्या चांगल्या आठवणी आहेत, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. इकडे अर्णव आणि मामा आपल्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होतात. जी दिल्लीची केस चालू असते त्यांच्या कंपनीची, सात्विक फॅशनची, राकेशला पाठवायला ते सक्सेसफुल होतात. आजी राकेशशी बोलत असते, ओ राकेशराव प्लीज जाल ना तुम्ही, कारण चिंटूचं जाणं पॉसिबल नाही आहे. कारण चिंटू गेला तर अख्ख्या कंपनीची जबाबदारी एकट्या लावण्यावर पडणार आहे आणि आकाशला तर यातलं काही जमणार नाही असं म्हणतोय तो. आणि जर मामा जायचं झाले तर तिकडे लगेच मामा येतो आणि तो स्वतःच सांगतो मी जर गेलो तर प्रॉब्लेम अजून वाढणार, त्यामुळे प्लीज. तो त्यांच्यासमोर नाटक करतो हात जोडायचं, प्लीज जावई बापू, हे सगळं आता तुमच्या हातात आहे. मेवणे साहेबांनी चांगलीच कात्रीत सापडवलं आहे आपल्याला. मग तो आजीसमोर अजून काय करू शकणार असता. ठीक आहे, जात तुम्ही बोलला. मग अर्णव आणि मामा ईश्वरीला भेटायचा आणि राकेशचं सत्य सांगायचा प्लॅन करत असतात. मग तिला भेटायचं कसं हा प्रश्न येतो, कारण मोबाईलवरून तिने सगळीकडे ब्लॉक केलेलं असतं. मग मामा अर्णवला सांगतो की तू तिला पत्र लिही आणि त्या पत्रात सगळं मेन्शन कर. मग अर्णव म्हणतो अरे ते पोचवायचं तिच्यापर्यंत मग कसं. मग मामा म्हणतो त्याच्यासाठी माझ्याकडे एक बेस्ट आयडिया आहे, तू फक्त पत्र लिही तर. पुढच्या भागात असं दाखवलं आहे की कुरिअरमार्फत एक फाईल जाते त्यांच्या घरी, एक गव्हर्मेंट डॉक्युमेंटची, त्याच्यात ते पत्र असतं आणि पत्रासोबतच अर्णवची बहीण अंजली आणि राकेशचा फोटो असतो. अर्णव मामाला सांगतो अरे तू पाठवलंस का ते पत्र. मग मामा म्हणतो अरे पत्रच काय, फोटो पण सोबत पाठवला आहे. आता ते कोणीही बघितलं, कोणीही वाचलं तरी आपण सेफ. आता ते पत्र कोण बघतं आहे की नाही, तो फोटो कोण बघतो की नाही, हे आपण पुढच्या भागात बघू.